सावली थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी. बाबा, ह्यांना म्हणावं इथून निघून जावा. मला त्यांच्याशी काहीच बोलायचं नाहीये. काहीच शिल्लक नाहीये. मग इथे का आले ते? सावली, हे आता अति होतंय. मी तुमच्या दोघांच्या वैयक्तिक वादात पडणार नाही असं जरी म्हटलं असेल तरी तुझं हे जे टोकाचं उद्धट वागणं आहे ते मी नाही खपवून घेणार. तो इथपर्यंत आलाय याचा अर्थ त्याचं काहीतरी म्हणणं आहे, ते किमान तू ऐकूनच घ्यायला हवंस. येते लक्षात? हा असा आडमोठेपणा बरा नाही. बोला. जगन्नाथजी एकट्यात बोलू शक? नक्कीच. मी आत थांबतो. नाही बाबा, तुम्ही कुठेच नाही जाणार आहात. तुम्ही इथेच थांबणार आहात. त्यांना जे काही बोलायचंय तुमच्या समोर बोलतील. तसंही आमच्यात लपवण्यासारखं आता काहीच उरलं नाही. सारंग, तू बोल. मी आत आहे. सावली, चुकलं माझं. खरंच चूक झाली माझ्याकडून. 8 वर्ष आधी तुझ्यावर हात नाही उचलला पाहिजे होता मी. मला खूप पश्चाताप होतोय त्याचा. पण तू माफी मागायची संधी पण नाही दिलीस सावली. तू तशीच निघून गेलीस. एवढा टोकाचा निर्णय का घेतलास तू? बस बस करा सारंग. खूप प्रयत्नांनी स्वतःची ओळख संपवून मी ते सगळं भूतकाळात सोडून आले. पुन्हा पुन्हा मला त्या गोष्टींची उजळणी करायला लावू नका तुम्ही. आणि राहिला प्रश्न टोकाला जाण्याचा, तर टोकाला मी नाही तुम्ही गेला होता. गेलो मी टोकाला. खरंच चुकलं माझं. मी मान्य करतोय ना सावली. माफी मागताय, पर लग्न करून मोकळेही झालात. कसं माफ करू मी तुम्हाला? पण तू ते डिवोर्स पेपर्स. बस करा सारंग. मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. 8 वर्षानंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायला आलायत का मला? काय अधिकार आहे तुमचा माझ्यावर? माझा काय अधिकार आहे तुझ्यावर? हे तू बोलतेस सावली? अगं किती शोधलं मी तुला, जगन्नाथजींना. तू फोन नंबर पण बदललास. पुणे सोडून निघून गेलीस. कसं शोधू मी तुला? का केलंस तू असं सांग ना. मी केलं? तुम्ही मलाच विचारताय? मी हे सगळं का केलं हे तुमच्या घरच्यांना, तुमच्या आईला जाऊन विचारा ना की त्यांनी माझ्यासोबत काय केलं. तुमच्या घरच्यांना सावली? तुमचं घर? आपलं घर होतं ना ते. आपण स्वप्न पाहिलं ना त्या घरात. आपलं घर होतं, आता नाहीये. आता परिस्थिती, काळ आणि आपले मार्गही वेगळे झालेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलायत ना. मग काय करणार तू सावली मी? अगं आयुष्य कुणासाठी थांबतं का? सांग ना मला. तोही होती आयुष्यात, जबाबदारी होती तिची माझ्यावर. काय करणार होतो अजून मी? पण याचा अर्थ असा नाही ना की आपल्यातलं जे प्रेम होतं, आपल्यातलं नातं, आपल्यातलं प्रेम, आपल्यातलं नातं केव्हा संपलंय सारंग. संपलंय ते सगळं. आणि
तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सुखी आहात ना, तुम्ही पुढे निघून गेलात ना, मग मी का मागे राहू? मलाही आता माझा मुलगा आहे अबीर, आणि 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 काय बोल ना, आणि काय? व्यंकटेशजी, व्यंकटेशजी, काय झालं सावली? हे व्यंकटेशजी, माझा नवरा. काय झालं? धक्का बसला तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सोडून गेल्यावर मी एका कोपऱ्यात रडत बसेल? माझं आयुष्य थांबेल? काय वाटलं तुम्हाला? बोला ना. सावली, सावली, हे बघ जरा. व्यंकटेशजी, बोलू द्या मला. आणि काय हो, दुसऱ्यांच्या आयुष्याची चौकशी करायला आलात ना तुम्ही? स्वतःचा आरसा विसरलात का? सावली, तू जसा विचार कर. मला काहीच विचार करायचा नाही. मला फक्त एक कळत नाही, आपल्या वाटा वेगळ्या झाल्यात ना, मग तरी काय बोलायला आलाय तुम्ही? हा, आपलं नाटक केव्हा संपलंय सारंग? आता आपल्यात काही बोलण्यासारखं, काही समजून घेण्यासारखं, काही ऐकण्यासारखं काहीच उरलं नाहीये. एकदा बोलू दे मला, एकदा. नाही ऐकायचंय मला. आपलं नातं संपलंय, आणि ते मी नाही, तुम्ही संपवलंय. मी संपवलंय? हो. ठीक आहे सावली, तुला नाही समजून घ्यायचं तर नको घेऊ. आहे माझी बायको, आणि ओवी आमचीच मुलगी आहे. सुखी आहोत आम्ही. आमचा संसार फार छान चालू आहे खरंच. सावली, सावली, हा सारंग म्हणजे? तेच होते. हा तोच माणूस ज्याने माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली. तेच ते सारंग मेहतळे. पण सावली, अगं पण मी तुझा नवरा आणि आबिर आपला मुलगा, एक खोटं सांगायची काय गरज होती का? मला त्यांच्यासमोर कमकुवत नव्हतं दिसायचं. मला त्यांना हे दाखवायचं नव्हतं की मी अजूनही त्यांच्या नावाचं कुंकू लावून रडत बसते. मला त्यावर काही नाही बोलायचंय.